आणि सुरुवातीला एक महत्त्वाचा रिपोर्ट बघूयात। शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्षाने टोक गाठलाय। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवण्याबाबत वक्तव्य केलं। तर पुढे पण युती टिकवायची आहे का असा थेट प्रश्न खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलाय। त्यामुळे 2 डिसेंबर नंतर राज्यामध्ये पुन्हा राजकीय भूकंप येणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। बघूयात। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? मतलब यूज एंड थ्रो, अभी वो थ्रो करेंगे तो कितने दूर तक जाएगा पता नहीं। हे विचारांवर विचारधारेवर युती झाली आणि ही युती कायम राहील। कार्यकर्ते फोडाफोडीवरून भाजप शिवसेनेमध्ये सुरू झालेला वाद आता युती तुटेपर्यंत पोहोचलाय। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या घरी शिवसेना आमदार निलेश राणेंनी धाड टाकली आणि 25 लाखांची रोकड पकडली। या पैशावरून निलेश राणेंनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। त्यामुळे संतापलेल्या रवींद्र चव्हाण यांनी थेट 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे असा सूचक इशारा दिलाय। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। हे खरं आहे का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटा आहे। खोटा आहे का? पण तुमचा भाऊ 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले। 2 डिसेंबर पर्यंत मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना। मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची अशी भाषा का वापरली हा प्रश्न उपस्थित होतोय। तर याचं उत्तर आहे पक्ष फोडाफोडीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतलेली आक्रमक भूमिका। गेल्या आठवड्यात एकनाथ शिंदेनी तडकाफडकी दिल्ली गाठत गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्यानं वाद वाढलाय। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे। एकमेकांचे माजी नगरसेवक फोडण्याची दोन्ही नेत्यांमध्ये स्पर्धा रंगली आहे। कल्याण डोंबिवलीत भाजपनं शिवसेनेच्या बड्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावलंय। शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे रवींद्र चव्हाण यांची तक्रार केली। रवींद्र चव्हाण पक्षप्रवेशासाठी पैशांचा बाजार मांडत असल्याची तक्रार करण्यात आली। सिंधुदुर्गातील मालवणमध्ये युती न झाल्यानं भाजप शिवसेना वाद विकोपाला गेला। आमदार निलेश राणे यांनी मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकत 25 लाख रुपये पकडले। रवींद्र चव्हाण यांनी पैसे वाटपासाठी आणले होते असा आरोप निलेश राणे यांनी केलाय। यानंतर 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे, त्यानंतर बोलेन रवींद्र चव्हाण यांनी थेट इशारा दिला। क्या कह रहे हैं कि 2 दिसंबर तक हमें युति कायम रखनी है, उसके बाद हम जवाब देंगे। मतलब यूज एंड थ्रो, अभी वो थ्रो करेंगे तो कितने दूर तक जाएगा पता नहीं। बघा, ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी साहेबांनी केली। ही विचारांवर विचारधारेवर युती झाली। त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झालेली आहे आणि ही युती कायम राहील। एकीकडे भाजप आणि शिवसेनेत सुप्त संघर्ष पेटलाय, तर दुसरीकडे सोलापूरच्या कुर्डुवाडीत शिंदेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची युती झाल्यानं नवीन समीकरण पुढे आलेत। ही युती भविष्याची नांदी ठरू शकते असं सूचक वक्तव्य शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलं। यानंतर मालवणमधील वादावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे असा इशारा देणं हा निव्वळ योगायोग आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागलाय। काही लोकांना राजकारणातून संपवायचं, काही लोक राजकारणामध्ये फक्त वेळेला उपयोग करून घेतात। आज आपण दोघेही एकत्र येत आलेलो आहोत की महाराष्ट्राची करायची भविष्याची नांदी करायची। एखाद्या छोट्या युतीमध्ये एवढं हुरळून जाण्याची शशिकांत शिंदेना गरज नाही। अनेक ठिकाणी अशा वेगवेगळ्या युती झाल्या। स्थानिक लेवलला कधी कधी राजकारणामध्ये मित्रपक्षाचं नाही पटलं, काही कोणी शरद पवारजीला सोबत घेतलं। हे जे चालू आहे ना, याचा काही महायुतीशी संबंध नाही आहे। पक्षप्रवेशामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्षानं टोक गाठलंय। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाल्याने या सगळ्या मागे भाजपचं राज्यातील नेतृत्व असल्याचा संदेश देखील गेलाय। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची अस्वस्थता वाढली आहे। अशातच मालवणमधील पैशांवरून आमदार निलेश राणेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं नाव घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय।
त्यामुळे निलेश राणे यांच्या मागे नक्की कोण आहे हा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागलाय। परिणामी आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिंदेमधील वादळ काय रूप धारण करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, बुढारी न्यूज।